नमस्कार. तर बऱ्याच दिवसानंतर स्वतः व्लॉगमध्ये दिसतो आहे. कारण असं थोडीशी तब्येत बरी नव्हती, थोडीशी कामं पण होती पर्सनल. पण मस्तपैकी आता पुन्हा रूटीन, बॅक टू रूटीन. शूटवरती बऱ्यापैकी आलो आहे. एक मस्त न्यू सिरियल करतो आहे सगळ्यांसाठी. मेकअप वगैरे करून बसलो आहे. हेअर्स बाकी आहेत. मेकअप दादा येतील माझे हेअर्स वगैरे करायला. पण सध्या सगळे लोक मला म्हणतात की रील्स वगैरे सुरू कर. फक्त त्यांना एवढंच सांगायचं, रील्स सुरू करण्याचं असं काही माझं हे नाही आहे. पण तो टॅग नको आहे रील स्टार्सचा. मी आर्टिस्ट आहे, आर्टिस्टच राहायचं आहे, ॲक्टर आहे, ॲक्टरच राहायचं आहे. रील्स चालू करू नाही असं नाही, थोड्या वेळाने करू. फॉलोअर्स सगळे म्हणतात फॉलोअर्स का नाही वाढत आहेत. फॉलोअर्सचं स्टक झालं आहे. यूट्यूब माझं काय माहिती, वॉच आवर्स कंप्लीट नाही होतं यूट्यूबचे. जर कोणाला माहिती असेल का असं रिझन वगैरे असेल तर प्लीज मला हेल्प करा यूट्यूबमध्ये तरी. आणि न्यू सिरियल जी करतो आहे त्या सिरियलचं नाव आहे तारिणी. झी मराठीवरती येते. नवीन सिरियल आहे, सध्या 10 दिवसच झाली सिरियल चालू होऊन. आणि तुमच्या प्रेक्षकांच्या भेटीला मी नव्याने येतो आहे. म्हणजे अगदी अबोलीच नंतर अबोली कारण गुन्ह्याला माफी नाही, काही ॲड्स केल्या बऱ्याचशा. लक्ष्मी निवास केली. लक्ष्मी निवास नंतर म्हणजे 3 महिन्याच्या गॅपनंतरच नवीन काम आहे माझं हे. सो आशीर्वाद असू दे तुमच्या सगळ्यांचा. आणि बघतो आहे मी बऱ्याच यूट्यूब्सला मला खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे. सबस्क्रायबर्स वाढत आहेत माझे, खरंच वाढत आहेत. सगळे लोक मला मुद्दाम कमेंट पण करतात की दादा न्यू ब्लॉग कधी येणार आहे, कसं येणार आहे. पण वेळ नाही भेटत आहे साधारणपणे ब्लॉग करायला. आणि सपोर्ट करा आहे गाईज मला फक्त. सपोर्ट म्हणजे नक्कीच जर माझं यूट्यूब चांगलं मॉनिटाईज वगैरे झालं तर रोज डेली ब्लॉग येतील. सपोर्ट हवा आहे मला तुमचा. प्रेम माझ्यावरती तुम्ही कायम करत आलं आहे, अबोली सिरियलपासून ते आत्तापर्यंत. आणि असंच प्रेम करत राहा. तुमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ ॲक्टर. खूप हसवायचं आहे तुम्हाला. आणि सध्या लुक पण मी रिव्हील केला आहे सिरियलमधला काय आहे. सध्या तरी मी हेअर्स माझे स्वतः हे करतो आहे. कारण मेकअप दादांना सांगितलं आहे लवकर या, पण ते काय अजून आले नाही आहेत. मेकअप वगैरे करून मस्तपैकी बसलो आहे, छान पाणी वगैरे प्यालो आहे, नाश्ता झाला आहे. आता साधारण 1-1:30 वाजलेत. जेवणाचा ब्रेक होईल, त्याच्यानंतर माझं लागेल. मग आपण पुन्हा मी सेटसुद्धा दाखवेन मी प्रत्येकाला कोण आहे काय आहे सेटवरती वगैरे. सध्या तरी आमच्या सेटवरती फार मोठे मोठे आर्टिस्ट आहेत. भार्गवी चिरमुले, सुनील तावडे सर, बरेच म्हणजे फार मोठे मोठे दिग्गज आहेत या. सुनील सरांनी आल्या मला हात मिळवला, कसं आहेस वगैरे विचारलं. इट्स फारसं नाही आहे, छोटंच कॅरेक्टर आहे माझं यात. पण साधारण कॅमिओ आहे 1-1.5 आठवड्याचा. पण मजा येईल तुम्हाला मला बघायला. नक्की बाय. लव यू अ लॉट. सगळ्यात मस्त सीन सांगतो तुम्हाला. आम्ही शूट करून आलो, आमचा फर्स्ट टेक संपला पावसात, भर पावसात. आणि सर बोलले हम शूट करेंगे, भले ही कुछ भी हो जाए हम शूट करेंगे. शूट केलं, भर पावसात शूट केलं. आणि त्याच्यानंतर ही माझ्या केसांची अशी अवस्था. कसं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माझं एवढं चांगलं सुंदर मेकअप करून बसलो आहे. हेअर्स केल्यानंतर मेकअप दादाने येऊन माझे. आणि सगळं सेट केल्यानंतर पाऊस आला. तिथे गेलं, एवढा धो पाऊस पडला. छत्री पण 2च, त्यात पण एक लीड, फिमेल लीड. आणि माझी जी छत्री होती ती तर छोटीच होती. बिकॉज छत्र्या यांनी खरंच खूप कमी नेलेलं आहे. गेल्यावर समजलं की पाऊस येतो. सर बोलले करा, शूट करा. शूट केल्यानंतर ही अशी अवस्था. आता AC च्या खाली मस्तपैकी केस सुकत बसले.